मैत्री एक सुंदर नातं. मैत्री निरपेक्ष असावी. कोणत्याही प्रकारची अपेक्षा मैत्रीमध्ये नसावी. निस्वार्थ मैत्री असावी. स्वार्थ मैत्रीत नसला पाहिजे. वर्णभेद नसावा, जातीभेद नसावा, श्रीमंत गरिबी हा भेद नसावा. मैत्रीमध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे असलं पाहिजे. तो मैत्री हे सुंदर नातं आहे. मीन्स पहा ना, मैत्रीचं नातं आहे ना, सर्वस्वी आपली चॉईस असते. मीन्स आपण जन्माला कुठे यायचं, आपण कुणाचा मुलगा होणार आहोत, कुणाची मुलगी होणार आहोत, आपण कुठल्या घरात जन्म घेणार आहोत, हे सगळं आपल्याला काहीच माहिती नसतं. हे आपल्याला देवाने आपल्याला जसं आपल्याला पाठवलं तसं आपल्याला तिथे ॲडजस्ट व्हायचं आहे. तिथे आपल्याला चॉईस नाही आहे. पण मैत्री, आपण कुणाशी मैत्री करायची आणि कुणाशी नाही, हा सर्वस्वी आपला निर्णय असतो. मैत्री ही आपण आपल्या चॉईसने करतो की कुणाबरोबर फ्रेंडशिप करायची, कुणाशी नाही करायची, हा पूर्णपणे आपला निर्णय असतो हा. आणि 100 मित्र मैत्रिणी बनवण्यापेक्षा एकच मित्र किंवा मैत्रीण असे बनवा की जे खरे असतील, ट्रू फ्रेंड्स. तर ते कसे बघा, ट्रू फ्रेंड्स म्हणजे कसे, तर जो खरा मित्र असतो ना किंवा मैत्रीण, तर ती आपल्या पाठी एक आपला सपोर्ट म्हणून उभी राहते नेहमीच. आपल्याला समजून घेते. आपले वाईट काळ, चांगला काळ, दोन्ही काळामध्ये ते कधीच आपली साथ सोडत नाही. ते नेहमी आपल्याला समजून घेतात. आपले सिक्रेट्स असतील ते सिक्रेट्स ते आपल्याजवळच ठेवतात. ते कोणाशी शेअर नाही करत. आपण त्यांना जर काही सिक्रेट्स सांगितलं तर सिक्रेट्सही आपले ते जपून ठेवतात आणि त्यांचे सिक्रेट ते आपल्यासोबत शेअर करतात. त्यानंतर आपला कसाही काळ चालू असेल, आपण कधी कुठल्या टेन्शनमध्ये असेल, आपलं मीन्स आपल्या आयुष्यामध्ये कधी डिप्रेशन येतं किंवा अपयश असतं, त्या अपयशाच्या काळामध्ये ते कधी आपली साथ सोडत नाही. ते आपल्यासोबतच असतात. मीन्स काही फ्रेंड्स असतात ना, ते आपली परिस्थिती थोडंसं हे झालं की चला, जेव्हा आपले चांगले दिवस असतात तेव्हा आपल्यासोबत. तर काही फ्रेंड्स असतात ना, फक्त आपले चांगले दिवस असतील, आपल्याकडे पैसे वगैरे असतील, त्याच वेळेला आपल्यासोबत होतात. पण जेव्हा आपली वाईट वेळ येते त्यावेळेला ते आपल्याला इग्नोर करतात किंवा आपले फोन उचलत नाही किंवा आपल्याला साथ नाही देत. पण खरे फ्रेंड्स आहेत नाही, असं कधीच करत नाहीत. ते नेहमी आपल्यासोबत असतात. आणि आपला जेव्हा वाईट काळ चालू असतो किंवा आपला बॅड पॅच असतो त्यावेळेला ते कधीही आपल्याला डिसरेस्पेक्ट करत नाही. ते नेहमी आपला आदर करतात आणि आपल्याला समजून घेतात. ते आपल्याला उगाच तू असं का केलं, तसं का केलं असं हिनवत नाही. उलट ते आपल्याला त्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. ते आपली साथ नाही सोडत त्यावेळेला. आणि आपण जर कुठल्या वाईट वळणावर जात असेल किंवा आपण काही चुकीचं करत असेल तर हे लोक आपल्याला समजवतात, समजावून सांगून त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतात. पण आपली साथ सोडत नाही. कधी कधी काय असतं ना, आपण फ्रेंडशिप झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीबद्दलचा स्वभाव आपल्याला कळतो. मग जो खरा फ्रेंड असतो ना, तेव्हा ज्याला समोरच्याला असं कळतं की समोरच्या व्यक्तीचा स्वभाव थोडं थोडं असा आहे किंवा थोडासा चुकीचा आहे, तर त्याचं जर खरी फ्रेंडशिप असेल ना, तर तो त्या फ्रेंडची, त्या मित्राची साथ सोडत नाही. त्याला समजावून सांगतो हे चुकीचं आहे, तो असं वाग, तसं वाग, असं बोलून तो त्याला त्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो वाईट गोष्टीतून. पण तो त्याची साथ सोडत नाही. आणि कधीच आपला अपमान ते कोणासमोर करत नाही. आणि पहिली गोष्ट, जे खरे फ्रेंड्स असतात ना, त्यांचा जर कोणी अपमान केला तुमच्या मागे, तुमचा कोणी अपमान केला तर त्यांना तो सहन नाही होत. कोणी जर काही तुमच्याबद्दल वाईट बोललं तर त्यांना सहन नाही होत. त्यांना लगेच राग येतो. जे खरे फ्रेंड्स असतात त्यांना. तर असे फ्रेंड्स आहेत ना, तुम्ही आयुष्यात बनवा. तुमच्या वाईट काळातही तुमची साथ न सोडणार आहे, तुमच्यासोबत नेहमी राहणार आहे. आणि फ्रेंड्स ओळखायला शिका. तुम्हाला माहिती, ह्या सगळ्या क्वालिटीज मोस्टली कुणामध्ये असतात? आपल्या पॅरेंट्समध्ये, आपल्या आईवडिलांमध्ये. ते कुठलीही वेळ असू दे, कुठलाही काळ असू दे, ते कधीच आपली साथ सोडत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे आणखी एक गोष्ट मैत्रीमध्ये, थोडंसं जास्त होतं आहे माझं बोलणं, मीन्स व्हिडिओ मोठा होतो आहे, पण मैत्री ही फक्त एखाद्या मुलीमध्ये किंवा एखादी मुलगीच मैत्रीण असली पाहिजे किंवा एखाद्या मुलाचा मुलगाच मित्र असला पाहिजे असं काही नाही. नात्यांमध्येही मित्रता असते, मैत्री असते. मीन्स बघा ना, एक बहीण भाऊ असतात ना, ते नेहमी आपल्या एकमेकांसोबत आपले सगळे गोष्टी शेअर करत असतात, सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी. तर त्यांच्यात भाऊ बहिणीचं प्रेम असतं, पण त्यांच्यात एक मैत्री पण असते. आणि ती मैत्री असेल ना, तर ते नातं खूप छान टिकतं. मीन्स बघा ना, बहीण काही गोष्टी असतील आपल्या भावाशी शेअर करते, भाऊही शेअर करतो आणि एकमेकांना समजून घेतात, एकमेकांची दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्याप्रमाणे आईचं आणि मुलीचंही मैत्रीचं नातं असू शकतं, होऊ शकतं, तुम्ही जर समजूतदारपणाने घेतलं तर. वडिलांचं आणि मुलाचंही नातं मैत्रीचं असू शकतं. नणंद भाऊजाईचं नातंही मैत्रीचं बनू शकतं. मीन्स ही नाती नुसती नाती नसतात. ते ॲज अ तुम्ही मैत्रिणीप्रमाणे वागलात
मैत्रीचं नातं ठेवलं तर हे नातं आणखी जास्त खुलतं. त्यामुळे नातं हे म्हणजे मैत्री कोणाशी करायची हे आपण ठरवायचं. नात्यांमध्येही मैत्री होऊ शकते आणि ते नातं आणखी चांगलं खुलू शकतं. तर असं मला थोडंसं आज मैत्रीबद्दल बोलायचं होतं. मैत्री कशी असावी. आणि जर तुम्हाला असं वाटलं की अशा क्वालिटीज असणार आपल्या आजूबाजूला कोणी नाही आहे तर निराश होऊ नका. काही फरक पडत नाही. वाईट फ्रेंड्स करण्यापेक्षा किंवा स्वार्थी माणसं आपल्या आयुष्यात असण्यापेक्षा आपल्या आयुष्यात फ्रेंड्स नसलेले बरं. तुम्ही स्वतःचेच इतर बना. आणि आहेत ना काही आपल्या आजूबाजूला जी चांगली माणसं आहेत त्यांच्याशी तुम्ही मैत्री करा. मग ते नातं असू दे किंवा काही असू दे. आणि आपला सगळ्यात बेस्ट फ्रेंड म्हणजे आपला बाप्पा, माझा तरी. आणि त्यानंतर आपण स्वतःचे बेस्ट फ्रेंड आहोत. स्वतःला जप.